एक गावातून विद्यार्थी पण बाहेर जाऊन कुठेतरी शिकायचं करायचं ऑनलाईन शिकून सुद्धा हे यश प्राप्त होऊ शकतं. रिझल्ट आल्यानंतर सकाळी सकाळी रिझल्ट मी पाहिला. सगळे खुश होते घरचे रिझल्ट सांगल्यावर. 100% येईल हा विषय तुझ्या डोक्यात होता का? तर पहिले तर नव्हता, पण खूप अभ्यास केल्यामुळे मग माझा पेपर झाला. मग मला नंतर वाटलं की आपल्याला पण 100% पडू शकतात. फिजिक्स सारख्या विषयामध्ये हां सर. काय मुलांना तर फिजिक्स फार कठीण लागतं सर तसंच DSM टीम होती ना माझी सर, कोर्स होता. प्रॅक्टिकलमध्ये खूप सारे क्वेश्चन शिकविले. जर प्रॅक्टिकलमध्ये जर क्वेश्चन शिकविले तर मुलांना खूप सोपं जातं. हेलो बच्चों, मैं सभी का स्वागत करता हूं अपने प्यारे से फिजिक्स ज्ञान मुकेश नायक यूट्यूब चैनल पे. मैं DSMS टीम की तरफ से यहाँ पे मतलब छत्रपति संभाजी छोड़ के किसी दूर गांव में आया हूँ. और ये गांव इतना दूर है, 250-300 किलोमीटर के ऊपर गांव ये जो मैं रहता हूँ वहाँ से. और इस गांव में आने में हमको बहुत तकलीफ हो गई, लेकिन भाई जहाँ पे मैं पहुँच गया ना, वहाँ पे जो खुशियाँ है वो कहीं ढूंढने से नहीं मिलता है. ध्यान रखना, क्योंकि मैं अपने विनायक लोखंडे जिसको फिजिक्स में 100% है, ध्यान रखना, और जो PCM ग्रुप में उसको 99.9885 ये परसेंटाइल है, मतलब 100 के आसपास ही है. समझ सकते हो आप. हमारी DSMS टीम का ये स्टूडेंट है और जिस गांव में आया हूँ देखा कि भाई रास्ता बराबर नहीं है, बहुत सारी दिक्कत है, लेकिन उसमें से भी वे निकलना हमारा काम होता है और वहीं से मोटिवेशन मिलता है. तो ऐसे स्टूडेंट के पास हम आज पहुंचे कि जो गांव में रह के भी भाई फिजिक्स जैसे सब्जेक्ट में 100% SCBC में से रैंक 1 लाया है, और वो है विनायक लोखंडे. विनायक लोखंडे, आपका सबसे पहले मैं कॉन्ग्रेचुलेशन करना चाहता हूँ. आपने ये जो हासिल किया है, इतना बड़ा एक होता है ना गांव में रह के भी भाई इतने अच्छे परसेंटाइल, इतना अच्छा काम करवा के दिखा है कि गांव का नहीं, आपने पूरे आसपास वालों को सबका नाम ऊपर किया आपने. और वो नाम ऊपर करने के बाद जो माहौल होता है, कितने, जैसे कि मैं यहाँ पे आने के बाद विनायक के साथ में बात कर रहा था, बोले सर इतने कॉल आ रहे, क्या बोलना सर. मैं मतलब कौन किसका कॉल उठाऊं, ये सवाल था उसके पास. एक दिन ऐसा था कि कोई कॉल नहीं कर रहा था, आपने बताया वैसे, लेकिन आज अलग खुशी है, अलग माहौल है. तो मैं सबसे पहले आपको फिजिक्स में 100% है, करेक्ट है, तो इसके लिए मैं कॉन्ग्रेचुलेशन करना चाहता हूँ आपका, आपके पूरे फैमिली का, आपके पापा मम्मी जो भी ग्रैंडफादर है, अंकल है, आंटी है, सबका, क्योंकि सबको मिलने के बाद अलग खुशी होती है. आपने जैसे, मैं भी गांव से बिलोंग करता हूँ तो मुझे भी बहुत खुशी होती है कि यार चलो गांव का बच्चा एक इतना आगे आ सकता है, ये बहुत खुशखबरी है सबके लिए. लेकिन ये रिजल्ट सुनने के बाद आपको क्या लगा? सर फर्स्ट ऑफ ऑल मैं थैंक यू कहना चाहता हूँ DSM टीम को. ओके. और मुझे बहुत खुशी हुई, खूप आनंद झाला मला. तो मैं थोड़ा सा बताना चाहता हूँ, ये विनायक जो है ना, ये गाव का बच्चा है यार. तो उसको आहे ना थोडासा अपनी भाषा होता ना, मराठीतलं एक वेगळं प्रेम पाहिजे. ते प्रेम इथं आल्यानंतर आम्हाला भेटलं, कारण की मी पण एक मराठी आहे, याच्याच गावला. माझा पण जिल्हा जवळच आहे, हिंगोली जिल्ह्याचा आहे मी. ॲक्च्युली तो हिंगोली जिल्ह्याच्या जवळच आहे, ॲक्च्युली वसमतच्या जवळ. तर काही हरकत नाही, आपण मराठीत बोलू, आपली भाषा आहे. महाराष्ट्रात राहतो आणि त्याचा गर्व तर असलाच पाहिजे असे. तर मी आल्या बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू होता इथे, आणि त्यामुळे त्याला वाटलं की सर मला मराठीत बोलायचं. मी म्हटलं यार काय हरकत आहे, खूप छान आहे विषय उलटा. तर तुला जे बोलायचं सरळ मराठीत बोलू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम जे काही तुला पर्सेंटाइल भेटलं आणि ह्या रिझल्ट पाहिल्यानंतर तुझा आनंद, तुझ्या घरचा आनंद थोडक्यात शेअर करायचा आहे तुला. सर रिझल्ट आल्यानंतर सकाळी सकाळी रिझल्ट मी पाहिला. सगळे खुश होते घरचे मी रिझल्ट सांगल्यावर. आणि मग टीचर्सला मी फोन लावला. टीचर पण खूप खुश झाले. आणि बाकीचं मग स्टेटस वगैरे ठेवल्यामुळे खूप फोन यायला लागली. अच्छा. हो. 100% हा विषय तुझ्या डोक्यात होता का? सर पहिले तर नव्हता, पण खूप अभ्यास केल्यामुळे मग माझा पेपर झाला. मग मला नंतर वाटलं की आपल्याला पण 100% पडू शकतात फिजिक्स सारख्या विषयामध्ये पण. हां सर. काय मुलांना तर फिजिक्स फार कठीण जातं. सर तसंच DSM टीम होती ना माझी सर, कोर्स होता. त्या सरनी प्रॅक्टिकलमध्ये खूप सारे क्वेश्चन शिकविले. जर प्रॅक्टिकलमध्ये जर क्वेश्चन शिकविले तर मुलांना खूप सोपं जातं.
ओके. हो तुझ्यासाठी काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना. आमचं एक विषय आहे की मुलांना मोटिवेशन भेटलं पाहिजे कुठनं तरी. आणि तुझं एक मोटिवेशन आहे ना, एक वेगळं राहणार मी नक्की सांगतो. कारण की एक गावातून विद्यार्थी पण बाहेर जाऊन कुठेतरी शिकायचं करायचंय, ऑनलाईन शिकून सुद्धा हे यश प्राप्त होऊ शकतं. हा जो विद्यार्थ्यामध्ये, कारण की ऑनलाईनमध्ये फार फीस कमी असते, तुलाही माहिती आहे, तू पण पेड केलेली आहे कोर्समध्ये. तर ऑनलाईनमध्ये फीस फार कमी आहे. कमी फीसमध्ये चांगली गुणवत्ता मिळवता येतं का, त्याचं उदाहरण विनायक लोखंडे आहे. आणि 100% रँक 1 आहे ACBC मधून, लक्षात घ्या. म्हणजे त्यानं COP वर जर बोट ठेवलं, पाहिजे ती ब्रँच पाहिजे असेल ते भेटेल, VJTI पाहिजे असेल तर VJTI भेटेल. तुझा कुठे आनंद आहे, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं स्वप्न आहे तुझं? सर मग माझं पहिल्यापासूनच ड्रीम होतं की शिवोपी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि CS ब्रांच घ्यायची आणि फ्युचरमध्ये जास्तीत जास्त पॅकेज मिळवायचा प्रयत्न करायचे. ओके. घरच्यांचे स्वप्न कंप्लीट करण्यासाठी. तुम्ही रेग्युलर स्टुडंट होता का MSTCT? या दोन्ही आयटम दिले तुम्ही. दुसऱ्या आयटम मध्ये इतकी मोठी इम्प्रुव्हमेंट जी भेटली, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर रेग्युलर प्रॅक्टिस होती माझी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला फिजिक्सला थोडा टाइम कमी भेटला. त्याच्यामुळे माझा फर्स्ट अटेम्प्ट थोडा चांगला गेला नाही. म्हणजे 2 अटेम्प्ट झाले तर तुझा फायदा झाला असं म्हणायचं? हा सर, हे म्हणायचं. ओके. म्हणजे दुसरा अटेम्प्ट भेटल्यामुळे कदाचित विनायकला आज महाराष्ट्रात रँक 1 ACBC मधून आणण्याचा मौका भेटला असं सांगायला काय हरकत? ओके. मला एक सांग, तू रेग्युलर MSTCTचा अभ्यास करत होता का कसा? तुझा काय प्लॅन काय होता? सर रेग्युलर MSTCT होती. मी JEE मेन का वगैरे दुसरं काही केलेलं नाही. ओके. रेग्युलर MSTCT आणि बोर्ड पण रक्ष झाले तिकडे. बोर्डामध्ये किती पर्सेंटेज भेटले? सर बोर्डामध्ये मला 90% आहेत आणि फिजिक्समध्ये सर 95% आहेत मला. म्हणजे 95 मार्क आहेत. थोडंसं बोलताना घाबरतोय, काही हरकत नाही, घाबरू नको. महाराष्ट्रातला तू हिरा आहे, त्यामुळे काही घाबरण्याची काही गरज नाहीये. आणि थोडं असतं गावाकडल्या मुलांमध्ये थोडासा तो वाटतं की यार माझं कसं होईल, पण काही हरकत नाही. तू माझ्या गावाकडला आहे, माझा तुझा जिल्हा एकच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको, मी तुला सपोर्ट करेन. बिंदास बोलायचंय तुला. काही प्रश्न आहेत आणखीन? आज अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मग तुम्ही DSMS जी टीम आहे, दिनेश सर, मुकेश सर, सोईन सर, सौरभ सरांची, हीच का तुम्ही सिलेक्ट केलं? तुम्हाला असं का वाटलं की मी इथूनच माझा चांगला रँक येऊ शकतो? सर आमचे पण रिलेटिव्ह होते, पहिल्यांदा याच टीममध्ये होते. ओके. स्टुडंट होते. ओके. त्यांनी आम्हाला सांगितलं की ही टीम जॉईन करा, ही टीम खूप चांगली आहे आणि ते त्या विषयीचे स्पेशलाइज आहेत. येस. हा सर. तुम्हाला जसं आता फिजिक्समध्ये मी स्वतः शिकवत होतो, अशी कोणती गोष्ट आवडली की फिजिक्समध्ये किंवा मी शिकवत असताना हे सरांनी फार छान सांगितलं आणि त्याचा मला खूप फायदा होईल, असं काही आहे का? सर क्वेश्चन असे काही असतात ते समजत नसतात, ते प्रॅक्टिकलमध्ये सांगितल्यावर सरनी ते खूप चांगले समजतात. ओके. त्याच्यामुळे खूप सोपं जातं. फिजिक्समध्ये 100% घेण्यासाठी अशी कोणती ट्रिक्स मी शिकवत असताना आवडली तुला? सर पहिले म्हणजे तुम्ही PYQ विथ व्हिडिओ सोल्युशनमध्ये शिकवत होत्या. ओके. त्याच्यामुळे पण ट्रिक्स आवडली. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणायचे मी जर इथं असतो तर मी कसं केलं असतं. अच्छा, मी विद्यार्थी असेल तर कसं केलं असतं. अच्छा, तसे पण तुम्ही सांगायचे ते क्वेश्चन झाल्यावर. ओके. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे की केमिस्ट्रीमध्ये तुमचा स्कोर उत्कृष्ट आहे आणि DSMS टीमचा क्रॅश कोर्समध्ये सोईन सर होते, तर त्यांची अशी कोणती गोष्ट तुम्हाला आवडली की असतं ना की सरांनी ही गोष्ट सांगितली, अरे ही खूप मला आवडली आणि याचा मला नक्की फायदा होईल, असं सोईन सरची कोणती गोष्ट आवडली तुला? सर सोईन सर पहिले म्हणलं तर रिव्हिजन अशी इतके भारी पण घेतात, रिव्हिजन लई खूप भारी घेतात आणि क्वेश्चन सोडवण्याची पण त्यांची ट्रिक पण लई भारी, क्वेश्चन पण खूप चांगले सोडून घेतात. ओके. आणि कन्सेप्ट पण क्लिअर करतात, सगळे कोणतीही कन्सेप्ट अशी ठेवत नाहीत. अच्छा. दिनेश सर जे मॅथमॅटिक्स शिकवतात यांची तुम्हाला कशी मदत झाली? कारण की दिनेश सर माहीतच असेल की महाराष्ट्रात सगळ्यात मोठं चॅनल आहे आज तरी, तर त्यांची मॅथमॅटिक्समध्ये असं काय आवडलं तुला किंवा सर दिनेश सरनं आहे ना हा सब्जेक्ट एकदम इझी करून दाखवला का हा टफ होता पण आम्हाला कधी टफ वाटला नाही, असं काही दिनेश सर, मिथिलेश सर बद्दल तुम्हाला काही वाटतं का? मिथिलेश सर पार्ट 1 शिकवत होते. पार्ट 1 सगळ्यांना इझीच जातो आणि पार्ट 2 सगळ्यांना डिफिकल्ट जातो सर. आणि तेच डिफिकल्ट म्हणजे चॅप्टर पार्ट 2 चे दिनेश सरनी सोप्या पद्धतीने शिकवले सगळ्यांना. ओके. म्हणजे मॅथचा सेकंड पार्ट टफ जातो मुलांना, पण दिनेश सरांमुळे इझी वाटलं. ओके. तुझं जे डेली अभ्यास करण्याचा जे काही टाइम टेबल आहे हा कसा होता? आणि मुलांना पण तिच्यातून सजेशन भेटलं पाहिजे. पॉडकास्टचा आपलं जे काही आजचा उद्देश आहे, येणाऱ्या पिढीला
काहीतरी एक मोटिवेशन भेटलं पाहिजे तुझ्याकडनं, हा उद्देश आहे. हो. तर तुझं काय सजेशन याच्याबद्दल? पहिल्यांदा मी तर 12 घंटे अभ्यास करतो सर. अरे बाबा. 12 घंटे म्हणजे 6 ते 9 पर्यंत. मी 5ला उठायचो. सगळेच आमच्या घरचे 5ला उठतात. 5ला उठल्यावर मी नाश्ता बिष्टा करून वगैरे सगळं आंघोळ बिंघोळ करून 6ला मी स्टडी टेबल बसायचो. 6 ते 9 आणि 6 ते 9 रिव्हिजन करायचं. 6 ते 9 झालं की 9 ते 12 पहिलं म्हणजे फिजिक्स घ्यायचं आपलं. मग फिजिक्स झालं ना, मग 12 ते 3 केमिस्ट्री आणि 3 ते 6 मॅथ. हे सगळं डेली रुटीन होतं माझं. अच्छा. मी मुलांना आहे ना, म्हणजे खरंच तुझा एक पॉईंट घेण्यासारखा आहे. तो पॉईंट कोणता आहे माहिती आहे का? की आजकालची मुलं रात्री खूप जगतात. हो. आणि सकाळी उठत नाही. हां, सकाळी उठत. माझं एक सजेशन आहे, म्हणजे हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, पण खरंच मी तर म्हणतो ना, त्याच्याकडनं घेण्यासारखं आहे. तुम्ही शहरात राहून इतक्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा तुमच्याकडनं काय घेणार मी? तर तुम्हाला पण काहीतरी करावं लागेल. जसं की आज विनायकनं सांगितलं की सकाळी 5 वाजता उठतो आहे ना. हो. सकाळी उठण्याचं कारण सांगतो, फ्रेश वातावरण असतं, थोडेसे योगा थोडंसं केलं, अभ्यासाला बसलं, जे गेन करण्याचं नॉलेजची जी काही कॅपॅसिटी असते ती सकाळी खूप छान असते. रात्री आपण थकलेलो आहात, पूर्ण ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला इतकं चांगल्या प्रकारे होईल नाही होईल, आणि डोकं एवढं चालेल न चालेल. त्यामुळे सकाळचा टाईम मी पण खूप विद्यार्थ्यांना हे सजेशन देतोय, पण नाही, मुलांना पटत नाही. पण मला वाटतं आता रँक 1 आला त्याचं, तेवढं ऐकायला की हरकत नाही आहे ना, तेवढं ऐकायला पाहिजे. नक्की कॉमेंट करा विनायकसाठी या गोष्टीवर. नेक्स्ट प्रश्न आहे, DSMS टीमचा कोर्समध्ये अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे तुमची प्रिपरेशन पुढच्या स्तरावर पोहोचली? म्हणजे काय होतं की जसे की मी कुठेतरी अभ्यास करतोय, XYZ, मी नाव नाही घ्यायला लावणार तुला, पण मला असं वाटतं की यार माझं इथं एवढा अभ्यास होत नाही. पण तुम्ही ऑनलाईनवर शिफ्ट झाला, आमच्याकडे आला, आणि तुम्हाला वाटलं की मी इथून खूप छानपैकी हे सर्व लोक करून घेत आहेत, मला नक्कीच वरच्या स्तरावर किंवा माझे पर्सेंटाईल किंवा माझा रँक हा फार छान येईल, असं का वाटलं तुम्हाला DSMS टीमकडनं? सर, DSM टीम जॉईन केल्यामुळे मला खूप त्याच्यामुळेच मला जास्त मार्क पडले सर. ओके. आणि जर सांगायचं झालं तर रिव्हिजन, PYQ, टेस्ट ॲनालिसिस, पुन्हा टेस्टचं ॲनालिसिस, कधी पण टेस्टचं ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला क्वेश्चन खूप सोपे जातात. टेस्टचं ॲनालिसिस करायचं कधी पण 2 घंटे कमीत कमी डेली जर टेस्ट झाली तर 2 घंटे त्याचं ॲनालिसिस करायचं. आणि जर जे टॉपिक आपल्याला आवडत करेल त्याचं पण आपण रिव्हिजन केलं पाहिजे. अच्छा. विनायक, थोडंसं तू शॉर्टकटमध्ये बोलतोय, मी थोडं एक्सप्लेन करून दाखवतो मुलांना. विनायकनं मला आधीच सांगितलं होतं, सर थोडंसं मी बोलण्यात माझं तर असं जास्त लांब बोलत नाही, कारण की त्याला अभ्यासात वेळ जास्त द्यायचा होता म्हणून बोलत नाही का काय, असं वाटतं मला. काय हरकत नाही. विनायकचं म्हणणं काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय की सर्वात आधी एकतर पहिल्यांदा अभ्यास करायचा, करेक्ट आहे. नेक्स्ट काय? पेपर ॲनालिसिस करायचं. नाही, सुरुवातीपासून अभ्यास करायचा. अच्छा. हां. मग रिव्हिजन बी आणि PYQ आणि मॉक टेस्ट पहिलं, म्हणजे मॉक टेस्ट पण द्यायची, म्हणजे आपल्याला समजतं की काय यायचं आपल्याला, कोणत्या टॉपिकवर आपण जास्त वेळ द्यायला पाहिजे. ओके. म्हणजे विनायकचं मत असं आहे की सर्वात आधी तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघणार, अभ्यास करणार, क्वेश्चन सॉल्व्ह करणार, करेक्ट आहे ना, क्वेश्चनमध्ये PYQ जास्त सॉल्व्ह करावे असं सजेशन्स आहे. आता पास्ट इयर क्वेश्चन्स हे करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही टेस्ट दिली पाहिजे. टेस्ट दिल्यानंतर त्याचा ॲनालिसिस, मी कुठे कमजोर आहे, मी कुठे कमी पडतोय, त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे टेस्ट दिली आपण सोडून देतो, किती मार्क पडले काही घेऊन दिले नाही, तर तसं केलं नाही पाहिजे. ॲनालिसिस जर केलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. करेक्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो, म्हणजे त्याने त्याचा टाइम टेबल सांगितला, त्याच्यानंतर अभ्यास कसा करावा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. नेक्स्ट आहे MST CET 2027ची जी आता येणारी मुलं तयारी करतायत, किंवा 2026च्या डिसेंबरमध्ये पण एक्झाम होणार आहे. या मुलांना चांगले गुणवत्ता, जसे तुला आले, तसे तुझे हे भाऊ आहेत लहान, बहीण आहेत लहान, निश्चितच आपल्या महाराष्ट्राला एक चांगली उभारणी व्हावी, चांगले विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि चांगले इंजिनियर बनावे, यासाठी तुझा काय सल्ला आहे? तू काय सल्ला देणार आहे यांना? ऑफलाईन पेक्षा कितीतरी पटीने ऑनलाईन चांगलं आहे सर. ओके. का असं वाटतं तुला? सर, टाइम आपला कमी जातो, तिकडे टाइम जास्त जातो सर. अच्छा. टाइम पण कमी जातो, वेळ वाचतो आपला, अभ्यासासाठी जास्त वेळ भेटतो आपल्याला सर. ओके. त्याच्यापेक्षा, आणि फीस पण तिकडं खूप 1 लाख 1.5 लाखापर्यंत असते. इकडे आपल्या 2-3 हजारामध्ये इकडे ऑनलाईन होऊन जातं सर. अच्छा. आम्ही आता एकत्र आलो, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? सर, आता दुसरं कोणतेही ॲप दुसरी डाउनलोड करण्याची गरज नाही. एकत्र आल्यामुळे आपण टीम आहे ना आपली, यस सर, त्याच्यामुळे आपण
एकच ॲप डाउनलोड करून शिकू शकतो. यस, आता नवीन ॲप आलेला आहे हा. महा टॉपर्स ॲप. पहिल्यांदा आधी दिनेश सर वेगळ्या ॲपवर काम करायचे, मी PJMNवर करायचो, सोईन सर वेगळे, सौरभ सर वेगळे. आता आम्ही एकाच ॲपवर आलेलं महा टॉपर्स ॲप. महा टॉपर्स ॲप यामध्ये विशेष आणखीन काय केलं की आपण फीस पण कमी करून टाकली. पहिले इंडिव्हिज्युअल फीस जास्त होती, आता फीस पण कमी केलेली आहे. आपला उद्देश काय आहे महत्त्वाचा, की घराघरामध्ये पोहोचणे. हां, कारण की फीस खूप नाही जास्त ठेवली. पहिल्या फीसपैकी आता जवळपास म्हणजे 60% फीसवर आलो आहे आपण. तर याचं कारणच आहे की सगळ्या विद्यार्थ्यापर्यंत, जसा आज विनायक एक गावातून SCBC मधून महाराष्ट्रात 1 नंबरला येतोय, तसं प्रत्येक गावातून आम्हाला एक अपेक्षा आहे की एक विनायक नाही, असे हजारो विनायक तयार झाले पाहिजे. आणि आज आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला चांगले इंजिनियर, चांगल्यापैकी त्याच्या गावाचं नाव, त्याच्या घराचं नाव एक रोशन होणं गरजेचं आहे. हा आमचा एक उद्देश आहे. आज पॉडकास्ट खरं पाहिलं तर खूप लांब गाव आहे, पण इथे येण्याचा उद्देश काय, तो उद्देशच तो आहे की गावाचा अभ्यास, कसे गावातून विद्यार्थी समोर येऊ शकतात, हे एक चांगलं उदाहरण आहे. शेवटी DSMS टीम आणि फ्युचर ॲस्पिरंट्ससाठी तुझा काय मेसेज देण्याची इच्छा आहे? तुला काय वाटतं द्यायला मी पाहिजे? DSM टीमचे खूप खूप आभार मानतो पहिल्यांदा. आणि फ्युचर जे आपले होणार म्हणजे आपले ज्युनियर आहेत, म्हणजे यस, जे हिच्या पाठीमागचे जे विद्यार्थी आहेत, जे ज्युनियर आहेत, 11वी-12वी मध्ये शिकणारे आहेत, त्यांनी कोणताही अभ्यास पेंडिंगमध्ये कधीच नाही ठेवला पाहिजे. दररोजचा दिलेला दररोज अभ्यास केला पाहिजे. असं नाही म्हणायचं की आज दिलेला अभ्यास थोडा कमी आहे, उद्या करता येईल. तसं म्हणत म्हणजे परीक्षेच्या जवळ गेल्यानं खूप अभ्यास असतो आपला, खूप टॉपिक कव्हर करायचे राहतात. तसं कधीही करायचं नाही. म्हणजे दररोजचा दिलेला अभ्यास दररोज करायचा, कोणता अभ्यास पेंडिंगमध्ये ठेवायचं नाही. आणि PYQ सोडवायची आणि पेपर अनालिसिस पण करायचं. ओके, हां. आणि रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन केलं पाहिजे, कमीत कमी रोजचं 2 घंटे तरी रिव्हिजन केलं पाहिजे. यस, विनायकनं सांगितलं की सकाळचा जो टाइम आहे, सकाळी 6 ते 9, करेक्ट? 6 ते 9 हा टाइम कशासाठी रिझर्व होता माहिती आहे का? तो केवळ आणि केवळ रिव्हिजनसाठी. एक मराठीत म्हण आहे, मला आवडते चांगली म्हण, पुढे पाठ आणि मागे सपाट. हे जर हो द्यायचं नसेल सक्सेस, मला तरी वाटतं विनायक की हे सगळं काही डिपेंड आहे ना, हे रिव्हिजनवर डिपेंड आहे. माणसाचा जो काय आत्मविश्वास, जो काही कॉन्फिडन्स आहे, हा केवळ रिव्हिजन माणसाचा बिल्डअप करतो. आणि मेन खूप काही 90% विद्यार्थ्यापर्यंत हाच एक डिसएडव्हान्टेजेस आहे की आपण अभ्यास करतो, पण रिव्हिजनला किती वेळ देतो हा स्वतःला एकदा प्रश्न विचारून नक्की कॉमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी वेगळे पॉडकास्ट आणेल, वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम करेल. हा आमची इच्छा आहे, पण कॉमेंट असला पाहिजे. ठीक आहे? तुला लास्टला काही विद्यार्थ्यांना सांगायचं आहे का? कर्म करत राहा, फळ तुम्हाला भेटूनच जाईल. असं नाही की अभ्यास करतो नाही म्हणलं की असं काही करायचं नाही. कर्म करीतच राहायचे, फळ आपल्याला भेटूनच जाईल. ओके. आणि तू जे अभ्यास करायचा हे सातत्यानं करत होता का? हां सर, सातत्यानं करतो. रेग्युलर डेली, म्हणजे 12 तास डेली, कुठेही न वेळ घालता. 12 तास मी 3 महिन्यामध्ये कार्यक्रम आहे तरी पण? हां सर, मी कार्यक्रमाला कुठेही काहीच गेलं नाही या 3 महिन्यामध्ये सर. कुठेही नाही. म्हणजे 11वीला तर जात होतो, 11वीला थोडं झालं इझी राहतं, पण 12वीमध्ये 12वीचे 3 महिने तर कुठेच नाही. कुठेच. म्हणजे बघा, सक्सेस जर बघायचा असेल तर त्याला पण एक पेशन्स नावाची गोष्ट असते, ती आपल्याकडे असली पाहिजे. नाही तर माझ्या नातेवाईकाचं लग्न इकडे तिकडे आहे, हे असंच करून चालणार नाही. लास्टचा काही मेसेज द्यायचा असेल तर देऊ शकतो. कन्सिस्टन्सी ठेवा, डिसिप्लिनने काम करा आणि यश तुम्हाला मिळूनच जाईल. ओके. थोडासा विनायक ग्रामीण भागातून असल्या कारणाने थोडंसं बोलण्याच्या कॅमेऱ्यासमोर फेस करण्याची सवय नाही आहे, पण काय करता, त्याचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचं काम पडलं आहे. का? कारण की तो SCBCमध्ये रँक फर्स्ट आहे. मला सांगायचं हे आहे, तुम्ही कुठून आहात हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, निश्चितच जाऊ शकता. विनायकसारखं तुम्हालाही बनायचं असेल तर निश्चित कॉमेंट करा, आम्ही मार्गदर्शन करत राहू. भेटूया. जय हिंद, जय भारत. नमस्कार.